विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अभ्यास कसा चाललाय? मला माहित आहे कमेंट काय येणार आहेत. काहीच झालं नाही, टेन्शन आलंय, आता सुरुवात करायची आहे, आतापासून करणार आहे, होईल का मग? पण काही मुलांचे कमेंट येणार आहेत क्लिअरली, की सर मी थेरम्स फिनिश केलेत किंवा मी हा पॉइंट संपवलाय, तो टॉपिक संपवलाय. आता उद्याचा 1 दिवस आहे, बरोबर आहे? एका दिवसात मग माझं होईल का? कसा मी प्लॅन केला पाहिजे? असंही मुलं कमेंट करतील मला माहिती आहे. पण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचं सांगायचंय तुम्हाला. खूपच महत्त्वाचं. 4 टॉपिक. तर 4 टॉपिक आणि 50% मार्क होणार आहेत तुमचे. किती मार्क होणार आहेत तुम्ही कव्हर करणार आहात? 50%. पण हे करायचे कसे? त्याला मी तुमची किती मदत करणार आहे? तर 100% मदत करणार आहे. काही केलं नाही ना तुम्ही, आत्तापासून सुरुवात तुम्ही करणार आहात. मग आणि त्यात तुम्हाला चांगले मार्क हे पडणारच आहेत. मी तुम्हाला सांगू का? खूप सोपं आहे रे. खूप सोपं आहे. मॅथ्स खूप सोपं आहे आणि हा कॉन्फिडन्स तुम्हाला पुढे सीईटीला अभ्यासात वापरायचा आहे. म्हणजे मॅथ्सचा पेपर झाला, की लगेच अभ्यासाला सुरुवात करायची आहे. मी ही गोष्ट परत-परत सांगतोय. एक ऐका माझं व्यवस्थित. 90% टॉपर्स बघा, आमच्या साताऱ्यातले एक्स्ट्राऑर्डिनरी टॉपर आहेत. मग ते इचलकरंजीला, त्याच्यानंतर पुण्याला, लातूरला असे बाहेर गेलेत. कोटा, राजस्थान. हो, जे-ई-ईच्या प्रिपरेशनसाठी. नीट म्हणलं की लातूर तुम्हाला माहितीच आहे. किंवा साताऱ्यात तुम्हाला सांगतो, साताऱ्यातली मुलं आणि टॉपची जी मुलं जी बाहेर सातारा सोडून गेली नाहीत, ते साताऱ्यातल्या टॉपच्या अकॅडमीमध्ये जे-ई-ईची प्रिपरेशन करतायत. तर ही जी मुलं आहेत ना, बाहेर गेलेली मुलं, त्यांची मानसिकता तुम्हाला सांगतो. ओके. बघा मी सांगतोय, हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांची मानसिकता तुम्हाला बोलतोय. ते बाहेरच जाऊ दे. हॉस्टेल. मग हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांची मानसिकता काय, की सर शेवटचा पेपर झाला, की 2-3 दिवस घरी जाऊन येऊ का? मी तुम्हाला हे मध्येच डिस्टर्ब करतोय बरं का. मेन पॉइंट बोलायचं मला माहिती आहे. पण मी हे सांगणार आहे. मला माहिती आहे त्याची गरज आहे. 21 तारखेला मला रात्री जागून अभ्यास हवाय तुमचा. तुमची मानसिकता नसणार आहे. तुम्ही काय म्हणणार, 5 पेपर झालेत आज रिलॅक्स. नाही, तुम्ही 21 तारखेला जिओग्राफी, आय-टी, सी-एस जो काय आहे तो अभ्यास सुरू केलाच पाहिजे लक्षात घ्या. ॲट एनी कॉस्ट. रिझन काय त्याच्या पाठीमागचं सांगतो. आता सी-एसमध्ये तुम्हाला जर 180 प्लस स्कोर झाला, अरे 90% झाले ते सी-एस मधले आणि मग काउंट करा तुमचं ओव्हरऑल पर्सेंटेज किती वाढतंय बघा. आय-टीमध्ये आता आय-टीमध्ये सीसीटीव्ही लावलेत कॉलेजेसमध्ये. विषय संपलाय आता लक्षात घ्या. सीसीटीव्ही लावल्यामुळं विषय संपलाय. आता तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे. जिओग्राफी 8 टॉपिक आहेत. अजून काही केलं नाही ते करावं लागणार आहे. मग 3-4 दिवस गावाला जाण्यापेक्षा लगेच अभ्यासाला सुरुवात करायची. बरं चला आता मुद्द्यावर येऊया. मुद्द्यावर, की सगळ्यात महत्त्वाचं, की मी जे आता टॉपिक सांगणार आहे ते तुम्ही बिलकुल स्किप करायचे नाहीत ॲट एनी कॉस्ट. टॉपिकची नावं म्हणण्यापेक्षा ट्रिगो फंक्शन 9 व्हिडिओ आहेत आपल्या प्लेलिस्टमध्ये. हा असा फोटो आहे. तुम्हाला प्लेलिस्ट शोधा आपल्या चॅनलवर. नाही तर जमलं तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही त्यांच्या लिंक प्रोव्हाईड करतो. पिन कमेंट सुद्धा करतो तुमच्यासाठी. 9 व्हिडिओ 9 मिनिटं, 10 मिनिटं, 12 मिनिटाचे आहेत. साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, नेपियर एनालॉजी, ते हाल्फ अँगल ते असे ते प्रूफ आहेत. सगळं घेतलंय त्याच्यात. प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल जनरल सोल्युशन छोट्या-छोट्या व्हिडिओमध्ये कमी वेळेत सगळं कव्हर केलंय. व्हेक्टरमध्ये पण तसंच आहे. अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेमीसर्कल किंवा मीडियन, ट्रायंगल ते बायसेक्टर, अल्टिट्यूड्स आर कॉन्करंट हे सगळे थेरम आहेत त्याच्यात. फक्त 9 आणि 11 20 व्हिडिओ आहेत लक्षात घ्या. अयगो 20 व्हिडिओ अरे छोटे-छोटे आहेत. 10 मिनिटाचे व्हिडिओ 1.5 च्या स्पीडने बघा होणार आहे. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मात्र माझ्यासाठी दी मोस्ट इम्पोर्टंट आहे. कारण त्याच्यामध्ये थेरम नाहीयेत. हो, त्याच्यामध्ये थेरम नाहीत. ईझी न्यूमेरिकल्स आहेत लक्षात घ्या. आणि त्यातलेही आपले व्हिडिओ छोटे-छोटेच आहेत. लाईन आणि प्लेन 38 मिनिटाचा व्हिडिओ आहे. आत्ता अपलोड केलाय मगाशी ह्या व्हिडिओच्या अगोदर. झाला असेलच तुमचा. मी तुम्हाला सांगतो पार्ट 1 मध्ये मी लाईन घेतलंय आणि पार्ट 2 मध्ये प्लेन घेणार आहे. आणि सगळ्यात सोपं काय असेल तर लाईन प्लेन एवढ्या निष्कर्षावर मी आलोय. कार्टेशियन इक्वेशन, वेक्टर इक्वेशन, डिस्टन्स बिटवीन लाईन, डिस्टन्स बिटवीन लाईन आणि प्लेन, डिस्टन्स बिटवीन पॉइंट आणि प्लेन बरं का मला म्हणायचं. आणि त्याच्यानंतर अँगल बिटवीन प्लेन, अँगल बिटवीन लाईन आणि प्लेन. सोपं आहे. फॉर्म्युले एकदा रिवाइज केले ना फिनिश. त्यामुळे झाले किती मार्क काउंट करूया. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 10 मार्क, वेक्टर 12 मार्क. एवढी बहुतेक 8 मार्कला आहे आणि लाईन इन प्लेन 10 मार्क. 10, 10, 20, 30, 32 आणि 8 40. 80 मार्काच्या पेपरपैकी 40 मार्क इथंच झाले लक्षात घ्या. काउंट करा मॅट्रिक्स लॉजिक. 40 मध्ये मॅट्रिक्स लॉजिक 14 काउंट करा ते आपले बोनस मार्क आहेत. पीडी आणि बीडी बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन प्रोबॅबिलिटी काउंट करा. हे झालं 64 मार्क्स. कसली काळजी करताय? काळजी कसली करताय? अभ्यास केला पाहिजे. आज रात्रभर जागून एवढे सगळे व्हिडिओ बघणार का? बघितलेच पाहिजेत ॲट एनी कॉस्ट तुम्हाला हे करायचंय लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो
या वेक्टर लाईन प्लेन मी परत सांगतो मला माहिती आहे. मी सांगू का तुम्हाला, की आता तो पी-डी-एफ तो फोटो मला माझ्या पटकन लगेच सापडणार नाही बरं का. मी तुम्हाला सांगतो. तरी मी चेक करतोय बरं का. क्षणभर एकच मिनिटं सापडणार. ओके. काय आहे त्याच्यात तर ना क्लिअरली सांगतो, की सापडलं खूपच छान. आता मी लिहायला सुरुवात करतोय बघा. हा फोटो जो आहे ना ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे मध्ये 5 क्वेशन येतात. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. वेक्टर लाईन प्लेनचे 10 येतायत. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे 4 क्वेशन येतायत. म्हणजे मी तुम्हाला जे आत्ता दिले 4 धडे ते त्याचे जवळ-जवळ 20 क्वेशन येतायत आणि 20 ला 2 मल्टिप्लाय करा. अरे 40 मार्काची तयारी होते. 40 एल-एम-व्ही-टी, रोल्स थेरम घेतलंय सगळं मी त्या ए मध्ये. मॅक्सिमा, मिनिमा आणि तुम्हाला खरं सांगू का? याचा एक फोटो मी आपल्या WhatsApp ग्रुपवर टाकूया बरं का, हे मी तुम्हाला सांगतो. क्लिअरली बरं का, वेक्टर, लाईन प्लेन, ॲप्लिकेशन डिफरन्शियल इक्वेशन 4 क्वेशन येतात. इंटिग्रेशन जे आहे ना, टोटल इंटिग्रेशन आहे ना, इनडेफिनाइट, डेफिनाइट ॲप्लिकेशन पकडून, ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन पकडून 1 मार्क, 2, 3, 6 प्रश्न आहेत. इंटिग्रेशनचे 6 प्रश्न आहेत. डिफरन्शियल इक्वेशन मी तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे 4 प्रश्न आहेत. पण डिफरन्शिएशनचे किती प्रश्न आहेत? थांबा मी छोटे-छोटे जरा दिसत नाही बरं. एकच मिनिट एकच मिनिट कंटिन्यूटी ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन नाही. मला डिफरन्शिएशन हुडकायचंय. ओके, सापडलं की. 3 क्वेशन्स आहेत त्याच्यावरती सुद्धा. मग डिफरन्शिएशन 3, एओडी 4, 7 प्रश्न झाले की. अरे सी गंमतच तुमच्या लक्षात आली असेल बरं का. आलं का डोक्यात? मग सी का होईना हे 4 प्रश्न आपल्याला केले पाहिजेत. 4 प्रश्न नाहीत. हे 4 टॉपिक आपल्याला परफेक्ट करावे लागणार आहेत बरं का. मग तुमचं किती झालं यातलं? तुमचं झालंय किती? मी तुम्हाला सांगू का? क्लिअरली मी तुम्हाला आता बोललो होतो बरं का. काय बोललो होतो तुम्हाला, की YouTubeवर ह्याच्या प्लेलिस्ट आहेत आपल्या. ओके, सह्याद्री ट्युटोरियलच्या प्लेलिस्ट आहेत. ह्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही खरोखर मी तुम्हाला बोललो होतो, आता परत दाखवतो थोडंसं. ट्रिगो फंक्शन मला चाललं होतं लक्षात घ्या बोलायला तुम्हाला. इथे ट्रिगो फंक्शन दिसेल तुम्हाला आणि या ट्रिगो फंक्शन बघा 9 मिनिटं, 10 मिनिटं जास्त मोठे व्हिडिओ नाहीयेत रे बाळांनो. 9 मिनिटं, 12 मिनिटं, 14 मिनिटं. पहिला व्हिडिओ 14 मिनिटाचा आहे. रिझन काय त्याचं, की पहिला व्हिडिओ 14 मिनिटाचा आहे. त्याचं रिझन आहे, की काय रिझन आहे सांगा बघू? जरा इंट्रोडक्शन असतो ना. पहिला इंट्रोडक्शनचा पार्ट असतो ना, त्याच्यामुळं थोडंसं काय म्हणूया आपण, ते बोललं जातं थोडं इकडं-तिकडं, ते स्किप करा. म्हणजे 8-10 मिनिटाचे एव्हरेजली 10-10 मिनिटाचेच व्हिडिओ आहेत हे लक्षात घ्या. वेक्टरचं पण तसंच आहे. एओडीचं पण तसंच आहे आणि खूप छान तुमचा अभ्यास होणार आहे. तेव्हा प्लीज, आता तुम्हाला प्लीज म्हणतोय, हॉस्टेलच्या मुलांना कंपल्सरी मी त्यांच्या नादात गेलं, की हा व्हिडिओ झाला, टार्गेट हेच आहे. हेच टार्गेट आहे 40 मार्क आज कंप्लीट करायचंय. मग बाकीचं उरलेलं उद्या घेऊ शकतो आपण. उद्या सकाळी आपण प्रोबॅबिलिटीने बायनॉमियल घेणार आहे बरं का लक्षात घ्या. ईझी, एकदम ईझी लक्षात घ्या. त्यामुळे शांतपणे, मन शांत ठेवून या टॉपिकला टार्गेट करा. बरं हे जर तुमचे टॉपिक झाले असतील, तर तुम्ही बाकीचे कुठलेही टॉपिक करा. रिव्हिजनला आता स्टार्ट करू नका. उद्या संध्याकाळनंतर रिव्हिजन करायची आहे. रिव्हिजन तुम्हाला सांगतो आणि मॅथ्स म्हणजे पी-वाय-क्यू नाहीत. एकदा आपलं बोलून झालंय. मॅथ्स म्हणजे पी-वाय-क्यू नाहीत. मग मॅथ्स म्हणजे काय? टाइप. लाईन प्लेन एवढं सोपं का आहे? कारण टाइपमुळे सोपं आहे. टाइप एकदा ओळखता आला, की बाकीचं तुम्हाला जमतंच. वेक्टरचं पण तसंच आहे, लाईन प्लेन तसंच आहे, एओडी, डिफरन्शियल इक्वेशन, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन टाइप आहेत सगळे लक्षात घ्या. फक्त एक महत्वाचा मुद्दा, बोर्डची तयारी करत नाहीये. तुम्ही साठीच करताय लक्षात ठेवा. त्यातले सीईटीला क्वेशन ॲज इट इज येतात हेही डोक्यात ठेवा. ऑल द बेस्ट.